हे दृश्य मुंबईच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीचे। जसजसा मुंबईच्या राजाच्या विसर्जन मिरवणूक पुढे सरकते तसतसा गणेश भक्तांमधला उत्साह अधिकच द्विगुणित होतो। एक मोठा जल्लोष या विसर्जन मिरवणुकीत आपल्याला पाहता येतोय। तर ठिकठिकाणी वाटेत त्या ठिकाणच्या रहिवाशांकडून पुष्पवृष्टी केली जाते। काही ठिकाणी गुलालाची उधळण केली जाते। मुंबईच्या राजाचं स्वागत प्रत्येक जण प्रत्येक भागातला नागरिक आपापल्या परीनं उत्साहानं करतोय। तर वाटेत या विसर्जन मिरवणुकांमध्ये सुद्धा काही मुंबईकर आवर्जून गणपतींचं दर्शन घेण्यासाठी हजर असतात। आपल्या मोबाईलमधल्या कॅमेऱ्यात मुंबईच्या राजाची छबी टिपली जाते। पुण्यातली ही दृश्य आपण पाहतोय। पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकांचं हे खास वैशिष्ट्य हे संपूर्ण विसर्जन मिरवणुकीसाठीचे जे रथ असतात ते आकर्षक असे फुलांनी सजवलेले असतात आणि त्यात विराजमान गणरायांची ही मूर्ती अत्यंत लक्षवेधी असते। दृश्य आपण पाहतोय अत्यंत सुरेख अशी फुलांची आरास या विसर्जन रथावर करण्यात आलेली आहे। तितकीच मनमोहक अशी ही गणरायाची मूर्ती आभूषणांनी नटलेली पुण्यातली विसर्जन मिरवणूक। पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकीची ही ड्रोन दृश्य आपण पाहतो आहोत। पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकांचं वैशिष्ट्य म्हणजे ढोलताशा पथकांचा गजर असतो, ध्वज पथकांची वंदना असते, काही ठिकाणी शंखनाद आपल्याला ऐकू येत असतो आणि तितकाच उत्साह या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या प्रत्येक पुणेकराचा असतो, प्रत्येक नागरिकाचा।